नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षण हा विषय प्रचंड चर्चेत आलेला आहे। या आरक्षण या विषयावरून महाराष्ट्राचं राजकारणही तितकंच तापलेलं पण आहे आणि या तापलेल्या तव्यावर अनेक जण स्वतःच्या पोळ्या कशा भाजून घेता येतील याकडे व्यवस्थितपणे बघत आहेत आणि ते करतही आहेत। त्यात राज्यातील विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे। अशातच आज शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे प्रवक्ते असलेले संजय शिरसाट यांनी एक गंभीर विधान केले। जालना जिल्ह्यात काही बडे नेते दंगल घडवण्याचा घाट घालत होते असं ते म्हणालेत। यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं त्यांनी नाव घेतलं असलं तरी त्यांनी यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही नाव घेतलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडणार असं ज्यांनी वक्तव्य केलं होतं ते संजय राऊत, त्यांना त्याच्यामुळे ह्या घटनेला पुष्टी मिळालेली आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन शांततेने पार पडत होतं, त्याच वेळेला जालन्यामध्ये काही बडे नेते तिथे दंगल कशी घडेल याचा प्लॅन आखत होते। त्याच्यामध्ये जे राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, मुळात संजय राऊत सुद्धा आहेत आणि त्यांनी आखलेला तो प्लॅन त्या ठिकाणी अंमलात आणण्यात गेला। म्हणून जे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत होते, शांततेने चालणाऱ्या आंदोलनाला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते, आता त्यांच्यावर कठोर कारवाई हे शासन करणार आहे। आता दंगली घडवण्याचा घाट जर बडे नेते असा उल्लेख संजय शिरसाट करत असतील तर त्यांचं बोट नेमकं कुणाकडे आहे? कोण ते बडे नेते असा प्रश्न या निमित्तानं आता विचारला जाऊ लागलाय। या संदर्भात तपास यंत्रणांनी अधिक सतर्क होऊन तपास करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज जो आरोप केलाय त्यात त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे। जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा समाजाचे तिथले नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकदा नाही तर 2 वेळा उपोषण केलं। सरकारकडून या उपोषणानंतर मराठा समाजाच्या ज्या कुणबी म्हणून नोंदी असतील त्या जिल्ह्यात शोधण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू झालेलं आहे। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आता सापडूही लागलेल्या आहेत। यावर अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली। दरम्यान जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा उपोषण सुरू होतं तेव्हा पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात जी झटापट झाली त्यात काही आंदोलक जखमी झाले। यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला। त्यावेळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता। यामध्ये काही जण जखमीही झाले। त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला, अर्थात आक्रमक होणं स्वाभाविकही होतं। त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेले तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून देण्यात आलं। काही पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यानंतर आता ओबीसी नेते आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी या घटनेतील एक बाजू समोर आली पण दुसरी बाजू समोर आलेली नाही असं म्हणत वास्तविक लाठीचार्ज करण्यापूर्वी तेथे काहींनी पोलिसांना लक्ष केलं होतं असा आरोप केला किंवा ती बाजू त्यांनी सांगितलेली आहे। महिला पोलीस सुद्धा यामध्ये जखमी झाल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता असं ते म्हणालेले आहेत। जालना जिल्ह्यात झालेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी यामध्ये कोण दोषी आहेत याचा शोध सुरू केल्यानंतर पोलिसांनी अटक केलेला ऋषिकेश बेदरे हा नेमका राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता निघाला। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत त्याचा फोटो असल्याचंही निष्पन्न झालं। जालना जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य एक नेते माजी मंत्री राजेश टोपे यांचं सुद्धा प्राबल्य आहे। छगन भुजबळ यांनी केलेल्या अनेक विधानांमध्ये राजेश टोपे यांचा उल्लेख झालेला आहे। अर्थात तो वेगळ्या संदर्भाने झाला असला तरी राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत। आज संजय शिरसाट यांनी जो आरोप केला तो म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा काही बड्या नेत्यांचा प्लॅन होता, त्याचं नियोजन होतं। यापूर्वी अनेकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात दंगली घडतील अशी काही विधानं केलेली आहेत आणि या विधानांचा संदर्भ देत संजय शिरसाट यांनी यामध्ये संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप केला आहे। याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा यामध्ये सहभाग होता असाही उल्लेख केलेला आहे। आता त्यांनी जसं संजय राऊत यांचं नाव घेतले
तसं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलेलं नाही. ते त्यांनी घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. मात्र आता राष्ट्रवादीचे बडे नेते म्हणजे कोण, या निमित्तानं माध्यमांच्या प्रतिनिधींकडे बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी यामध्ये काही पुरावे असतील तर ते गृहमंत्र्यांच्याकडे द्यावेत असं आवाहन केलेलं आहे. त्यामुळं संजय शिरसाट आता त्यांच्याकडं असलेले पुरावे गृहमंत्र्यांकडे देतील का हे पाहणेसुद्धा तितकंच औत्सुक्याचं महत्त्वाचं राहणार आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना बीडमध्ये जी जाळपोळ झाली, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घरं जाळण्यात आली, काही हॉटेल्स पेटवण्यात आली, अक्षरशः त्याची राख रांगोळी करण्यात आली, वाहनं पेटवण्यात आली. घरी महिला लहान मुलं असताना हा सगळा प्रकार सुरू होता. हा सगळा प्रकार अंगावर शहारे आणणाराच होता. यामुळं महाराष्ट्र अशांत झाला. सुदैवानं महाराष्ट्रात हे लोण जास्त कुठल्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणात पसरलेलं नाही, कारण महाराष्ट्रातील जनता तितकी सुज्ञ आहे. त्यामुळं असे प्रकार अन्य जिल्ह्यात झाले नाहीत. मात्र महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं पाप कोण करत असेल तर त्याला महाराष्ट्राची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे मात्र नक्की आहे. संजय शिरसाट यांनी केलेले आरोप हे मात्र खूप गंभीर आहेत. त्यामुळं महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आरोपांची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. जालन्यात घडलेल्या घटनेतील काही संशयितांना पोलिसांनी अटक केलेली पण आहे. पण आता दंगली घडवण्याचं प्लॅनिंग किंवा तसं नियोजन कोण करत होतं? संजय शिरसाट यांनी जो आरोप केला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र अशांत झाला पाहिजे, समाजामध्ये भांडणं लागली पाहिजेत, दंगली घडल्या पाहिजेत, असा उद्देश कुणाचा होता किंवा असं कुणाला वाटत होतं? त्या पद्धतीनं तशी रचना कोण करत होतं? याची पाळंमुळं नक्की कुठंपर्यंत गेलेली आहेत याचा सखोल तपास आता यंत्रणांनी करण्याची गरज आहे. यातून महाराष्ट्र अशांत करण्याचा नक्की कोणाचा डाव होता, कोण हे सगळं करत होतं हे लोकांना समजण्याची गरज आहे आणि यातून ते लोकांना समजेल. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.